नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये वेगवान बातम्यांचा आढावा घेऊयात. सुरुवात करूयात साताऱ्याच्या बातमीने. साताऱ्याच्या कराडमधील कोयना धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, तर 2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची शक्यता. कोणतीही जीवितहानी सुदैवानं नाही. गडचिरोली जिल्ह्यात 46 नक्षलवादी असल्याची माहिती. गडचिरोली पोलीस विभागाची गृह विभागाला माहिती. तर भामरागड, एटापल्ली या भागामध्ये सध्या नक्षलवादी दल सक्रिय. परभणीतील घटनेच्या निषेधार्थ परभणीमध्ये 21व्या दिवशी सुद्धा अनुयायांचं आंदोलन सुरू. तर दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या आंदोलकांची मागणी. जळगावात वीज बिलावर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो छापल्याचं प्रकरण. तर जुनी वीज बिलं देणाऱ्या मक्तेदारावर आता कारवाईचे निर्देश. धुळ्यात ठाकरे गटाला मोठा धक्का. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी हजारो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश करणार. हिलाल माळी हे हजारो समर्थकांसह ठाण्याच्या दिशेने रवाना. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून सदस्य नोंदणी अभियान सुरू. तर केंद्रीय मंत्री भागवत कराड, मंत्री अतुल सावेंची या ठिकाणी उपस्थिती. जळगावच्या भुसावळमध्ये भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात. तर केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारांची या ठिकाणी उपस्थिती. नागपूरमधील NHC या क्रिटिकल केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. तर फडणवीसांकडून हॉस्पिटलची पाहणी. कल्याण पनवेल लोकल सुरू करण्याची खासदार श्रीकांत शिंदेंकडे मागणी. तर शहाड रेल्वे परिसरातील 4 लाईन प्रकल्पामुळे बाधितांना नुकसान भरपाई मिळावी, स्थानिक नागरिकांची मागणी. गोंदिया जिल्ह्यामध्ये 200 जीर्ण वर्गखोल्यांमध्ये हजारो विद्यार्थ्यांकडून जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन. तर वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी आता निधीसंदर्भात नागरिकांकडून प्रश्न उपस्थित. साईटोलामध्ये शाळेच्या इमारतीचं प्लास्टर कोसळून 3 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना. साताऱ्याच्या नागाठाण्यामध्ये 2 संशयित चोरट्यांना ताब्यात घेतलं. तर संशयित चोरट्यांनी 7 मोटरसायकल चोरल्याची दिली कबुली. आरोपींकडून 4,95,000च्या दुचाकी जप्त. जालन्यातील भोकरदन नगर परिषदेकडून 150 अतिक्रमणधारकांना नोटिसा. तर उद्यापासून प्रत्यक्षात अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात होणार. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातल्या वडूज शहरामध्ये चोरीची घटना. तर एका घरातील 15 तोळे दागिन्यांसह 15,000 रुपये लंपास. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातनं चोरीला गेलेलं बाळ शोधण्यात नाशिक पोलिसांना यश. धुळ्यामध्ये राहणाऱ्या सपना मराठे असं चोरी करणाऱ्या महिलेचं नाव. गेल्या 3 दिवसात 2 गर्भवती महिलांसह गर्भाशयातील बाळाचा मृत्यू. तर पालघरच्या जव्हार मोखाडा परिसरातली घटना. आरोग्य विभागानं उपाययोजना करण्याची खासदार हेमंत सावरांची मागणी. जालना जिल्ह्यात मागील 5 वर्षात 5 अवैध गर्भपात सेंटरवर कारवाई. तर 2024 मध्ये 2 सेंटरवर कारवाईचा बडगा. जिल्ह्यामध्ये फक्त 58 अधिकृत गर्भपात सेंटर. जळगाव धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी गावाजवळ पाम तेलाचा टँकर उलटला. तर अपघातामुळे टँकरमधील पाम तेलाची महामार्गावर गळती. तेल घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. पिंपरी चिंचवडमध्ये खासगी बस जळून खाक. चालकाच्या प्रसंगावधानानं मोठी दुर्घटना टळली. तर जगताप डेअरी चौकामध्ये बसला आग लागल्याची घटना. करमाळ्यातील रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामामध्ये अडथळा. तर मजुरांना शिवीगाळ आणि दमदाटी तसंच मारहाण करणाऱ्या 12 जणांविरोधात गुन्हा दाखल. मालेगाव शहर आणि परिसरामध्ये सुरू असलेल्या रस्ते विकास कामांमुळे धुळीचं साम्राज्य. रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना नाहक त्रास. धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती. जळगावच्या 40गाव ग्रामीण रुग्णालयामध्ये सुविधांचा अभाव. तर सुसज्ज रुग्णालय स्टाफ नसल्यामुळे आता रुग्णांना नाहक त्रास. नाशिकच्या मालेगावातील पवारवाडी भागातनं कंटेनरसह गुटखा साठा जप्त. तर या ठिकाणी 64 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलीस उपाधीक्षक पथक आणि पवारवाडी पोलिसांची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या प्रकरणात वाढ. तर स्टेट बँकेचे बनावट नियुक्तीपत्र देत एका बेरोजगार तरुणाची फसवणूक. पोलीस अधिकाऱ्याच्या भावाकडून तरुणाची 12,50,000 रुपयांची फसवणूक. नागपुरात हवामान बदलाचा परिणाम. तर रात्री थंडीचा कडाका. तर दुपारी होणाऱ्या गरमीमुळे नागरिक हैराण. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे रात्री थंडी. जळगावच्या 40गावमधील उंबरखेडमध्ये ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव. तर शेतकऱ्यांना वारंवार फवारणी करण्याची वेळ. रब्बी हंगाम आता संकटात. वाशिमच्या मोहरी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव. तर मोहरी पिकाचं उत्पादन यामुळे घटण्याची शक्यता. शेतकरी सध्या चिंतेत. जळगाव जिल्ह्यातील साखर कारखाने बंद झाल्यामुळे ऊसाच्या उत्पादनात 90% घट. तर इतर पिकांकडे आता शेतकऱ्यांचा कल.
वर्ध्याच्या गिरड शिवारामध्ये तपकिरी रंगाच्या कपाशीचं उत्पादन तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या माध्यमातून तपकिरी कपाशीचं उत्पादन. वाशिमच्या मानोऱ्यामध्ये अतिवृष्टीमुळे 15,749 शेतकऱ्यांचं नुकसानीचा अहवाल शासनाकडे. शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच. परभणीच्या बाजारपेठेत भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण. टोमॅटो 10 रुपये प्रति किलो तर मेथीची भाजी ही 5 रुपयाची जोडी. ग्राहकांच्या खिशाला यामुळे दिलासा. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागच्या आठवड्यात कांद्याची बंपर आवक. 2,14,319 क्विंटल कांदा बाजारात दाखल. कांद्याला प्रति क्विंटल 2,493 रुपयाचा भाव. नांदेडच्या लोहा तालुक्यामध्ये ज्वारी पिकावर चिकटा, मावा, लष्करी अळीचा प्रादुर्भाव तर पिकाच्या हुरडा अवस्थेमध्ये आता किडीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता. गायगोठा योजना निधीअभावी अडचणीत. नाशिक जिल्ह्यातील शेकडो लाभार्थींचा निधी 2 वर्षांपासून रखडला. शहापूरमध्ये बदलत्या हवामानामुळे टायफॉइड यासह खोकला सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा असल्यामुळे रुग्णांची खासगी दवाखान्यात धाव. औषधांचा पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांची मागणी. सांगली जिल्ह्यामध्ये अवघ्या 9 महिन्यात 1,084 कोटींचं जीएसटी संकलन. गतवर्षीपेक्षा 16% महसुलात वाढ. जळगावच्या पारव्यामध्ये स्वयंसेवकांकडून भुईकोट किल्ल्याची स्वच्छता मोहीम तर शिवसेनेचे आमदार अमोल पाटलांचा या मोहिमेत सहभाग. पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावर 37व्या राष्ट्रीय रस्सीखेच स्पर्धेचा थरार. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून संघ पालघरमध्ये दाखल तर 8 जानेवारीपर्यंत या स्पर्धेचं आयोजन. नाशिकच्या मनमाडमध्ये प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी तपोवन एक्सप्रेस 1 ते 1.5 किलोमीटर मागे धावली तर वेळेत रुग्णालयामध्ये दाखल केल्यानं प्रवाशाचा जीव वाचला. अकोला शहरातील सिमेंटच्या रस्त्यावर पडलेल्या भेगा दुरुस्त करायला सुरुवात. 2 ते 3 वर्षांआधी बांधण्यात आलेल्या रस्त्याची दुरावस्था. हिंगोलीच्या वसमतमध्ये राजू नवघर यांच्या प्रतिष्ठानकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन तर मंत्री इंद्रनील नाईकांची यावेळी उपस्थिती. त्यांनी दाखवला वसमत येथील मॅरेथॉन स्पर्धेला हिरवा झेंडा. लुई ब्रेल स्मरणानिमित्त त्यांच्या स्मरण दिनानिमित्त सांगलीच्या मिरजमध्ये दिव्यांग मुलांसाठी क्रिकेट सामन्यांचं आयोजन. कोल्हापूर संघ विरुद्ध सांगली संघामध्ये रंगला सामना. जळगावातील खानदेश रन मॅरेथॉन स्पर्धेला उदंड प्रतिसाद. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांसह या स्पर्धेमध्ये नागरिकांचाही सहभाग. रक्षा खडसेंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघांसह एका बिबट्याचा यामध्ये मृत्यू तर बर्ड फ्लूनं मृत्यू झाल्याचा भोपाळ पशुवैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल. चंद्रपूरच्या मिंडाळा वसाळा या मार्गावर 2 वाघ एकमेकांवर भिडले. ग्रामस्थांनी 2 वाघांच्या झुंजीचा थरार पाहिला. वाघांना बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. जळगावच्या रांजणगाव शिवारामध्ये नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे. शेतामध्ये बिबट्याच्या या ठिकाणी पाऊलखुणा आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपुरातील 4 जलकुंभावरून उद्या पाणी पुरवठा बंद राहणार. 12 तासांच्या शटडाऊनमुळे आता उद्या 10 ते रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद. पालिकेकडून जनतेला पाणी जपून वापरण्याचं आवाहन.